नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इन्स्पेक्टर साळुंके अमयकडे येऊन चेन दाखवतात. त्यावर अमय, ही चेन तुम्हाला कुठे सापडली असं विचारतो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की धान्याच्या कोठारात. काल आपण डेड बॉडी हलवल्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी धान्याच्या कोठारात गेलो होतो, तिथेच ही मिळाली. पुढे साळुंके बोलू लागतो की ही चेन त्याचीच असणार आहे ज्याने शांतारामला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर अमय म्हणतो की मी जो विचार करतोय ते जर खरं असलं तर ही गोष्ट खूप शॉकिंग असणार आहे. त्यावर साळुंके म्हणतो की म्हणजे काय साहेब, कसला विचार? त्यावर अमय म्हणतो की नाही काहीच नाही. त्यावर साळुंके म्हणतो की अहो साहेब, आता दुपटीने तपास वाढवायला हवा. त्यावर अमय म्हणतो की तुम्हाला मी सांगितलं ना, आता तपास थांबवा. आता पुढच्या ऑर्डर्स तुम्हाला दादासाहेब देतील, जा आता तुम्ही. अमय दादासाहेबांना चेन आणून दाखवतो. त्यावर दादासाहेब म्हणतात ही चेन. त्यावर अमय म्हणतो की साळुंकेंना धान्याच्या कोठारात सापडली. ते म्हणत होते की ज्या माणसाने शांतारामला मारण्याचा प्रयत्न केला त्याचीच ही असावी. त्यांच्या झटापटीतच ही चेन तिथं पडली असणार. त्यावर दादासाहेब म्हणतात की छान, म्हणजे जी झटापट झाली त्या एका अर्थी चांगलंच झालं. आणि पुढे म्हणतात की शांताराम गवस जाता जाता आमच्यासाठी चांगलंच करून गेला बाबा. त्यावर अमय म्हणतो की ज्यावेळेस मी ही चेन बघितली तेव्हाच मला डाऊट आला होता, पण म्हटलं आधी तुम्हाला येऊन सांगावं. त्यावर दादासाहेब म्हणतात की हे बेस्ट केलं तुम्ही चिरंजीव. अब आया उठ पहाड के नीचे. आता त्याला चांगलं ठेचून काढू. अमय म्हणतो की करू का त्याला तुमच्यासमोर उभं दादासाहेब? त्यावर दादासाहेब म्हणतात की हो, का नाही, चांगल्या कामाला वेळ नाही लावायची चिरंजीव. त्याचं चांगलं जंगी स्वागत करू, आणा त्याला इकडे. इकडे अभिषेक दुर्गाच्या वडिलांच्या फोटोसमोर उभा असतो. तेवढ्यात दुर्गा तेथे येते आणि अभिषेकला विचारते, अभिषेक काय करतोय तू? त्यावर अभिषेक म्हणतो की हीच तुझी ओळख तू जगापासून लपवून ठेवली होतीस ना. अगं, तुझे वडील तुझा अभिमान आहे. आता सगळ्या जगाला ओरडून ही गोष्ट सांग. आता इथून पुढे मी तुझ्यासोबत आहे. त्यावर दुर्गा म्हणते की मला सगळं मिळालं अभिषेक, तुझ्या वागण्यातून बोलण्यातून मला जे जे काय हवं होतं ते सगळं मिळालंय. पुढे दुर्गा म्हणते की मी गौरीला भेटून येते. इकडे जग्गू मामा तायडे तायडे म्हणत माईसाहेबांकडे धावत येतो. त्यावर माईसाहेब म्हणतात की अरे काय झालंय तुला एवढा धापा टाकायला? त्यावर जग्गू मामा म्हणतो की अगं तायडे काय सांगू, तुझ्या कुंकवामुळे माझ्यावर धापा टाकायची वेळ आली आहे. आईसाहेब विचारता म्हणजे? त्यावर जग्गू मामा म्हणतो की अगं दादासाहेब, त्या व्हिडिओवाल्या माणसाच्या हात धुवून मागे लागले आणि काल मी काय पाहिलं काय सांगू तुला. त्यावर माईसाहेब विचारता काय पाहिलंय? त्यावर जग्गू मामा म्हणतो की अगं आपला अमय कोणाची तरी मदत घेऊन कोठारातली डेड बॉडी घेऊन चालला होता. त्यावर माईसाहेब म्हणतात काय? डेड बॉडी आणि अमय, तू खरंच पाहिलं का? त्यावर जग्गू म्हणतो की अगं ताई रे, मी सुमनची शपथ घेऊन सांगतो, हे चित्र काय खरं दिसत नाही बरं का. दादासाहेबांनी अमयला स्वतःच्या पार्टीत सामील केलेलं दिसतं. माईसाहेब दादासाहेबांनी येऊन विचारतात काय दादासाहेब, आजकाल लई आक्रमक भूमिका घेतली तुम्ही. साळुंकेला हाताशी धरलंय आणि अमयचा हेरगिरीसाठी उपयोग करताय. त्यावर दादासाहेब हसून म्हणतात की वाह, तुमचे कान लईच तिखट आहे हो. पुढे त्या बोलू लागतात, अमय यांना जर आमच्या विरोधात फितवण्याचा प्रयत्न केला तर फार महागात पडेल तुम्हाला. एवढी काय छुपी आघाडी उघडली हो तुम्ही आमच्या विरोधात? त्यावर दादासाहेब म्हणतात की अहो, एवढा भक्कम पुरावा असताना आम्ही कशाला छुपी आघाडी उघडू? मनात आणलं ना तर एका झटक्यात होत्याचं नव्हतं करू तुम्हाला. त्यावर माईसाहेब म्हणतात की जर आम्ही राहिलो नाही तर तुम्ही पण उरणार नाही. माईसाहेब पुढे बोलतात, तुम्ही आयुष्यभर राजकारण केलं दादासाहेब. सत्तेसाठी तुम्ही किती युत्या केल्या. मग आता सांगा, तोंड बंद राहण्यासाठी काय डील करायचं? त्यावर दादासाहेब म्हणतात की कसं आहे ना रेवतीबाई, हा फक्त सत्तेचा प्रश्न नाही, त्यामुळे तुमच्याशी युती कशाला करू आम्ही. तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तेवढी सांभाळा. जग्गू मामा इकडे अमयला येऊन विचारतो, काय रे बाबा, बोलवलं का मला? अमय जग्गू मामाला म्हणतो, काय मामा शर्ट फार छान घातलाय आज. त्यावर जग्गू म्हणतो, अरे आजच थोडी घातलंय, आम्ही नेहमीच घालतो आणि आम्ही असंच कडक राहतो. पुढे अमय म्हणतो, आज काहीतरी मिसिंग वाटतंय जग्गू मामा. त्यावर जग्गू म्हणतो म्हणजे? म्हणतो की तुझा गळा रिकामा दिसतोय, अजून एक चेन असायची ना तुझ्या गळ्यात. तेवढ्यात जग्गू मामाच्या लक्षात येतं. त्यावर जग्गू मामाच्या लक्षात येतं शांतारामला मारताना झटापटीत पडली असावी. जग्गू मामा पुढे बोलतो, अरे बाबा काय झालं माहिती का, सकाळी शर्ट घालताना ती चेन कॉलरमध्ये अडकली आणि तिची हुक तुटली. मी ती सोनारेकडे दिली एक दुरुस्त करायला, मिळेल उद्यापर्यंत. अमय म्हणतो की मला एक आयडिया सुचली, माझ्याकडे एक चेन आहे, ती घालतो तोपर्यंत. आणि तो त्याच्या खिशातली चेन काढून जग्गूला दाखवतो आणि विचारू लागतो, काय मामा ओळख पटली का? त्यावर जग्गू घाबरतो आणि म्हणतो, नाही ही चेन माझी नाहीये.
म्हणतो की पोलिसांना आपल्या धान्याच्या कोठारात सापडली, मला वाटलं तुझी आहे म्हणून मी लगेच त्यांच्याकडून घेऊन आलो. त्यावर जग्गूमामा म्हणतो नाही नाही माझी नाही आहे. त्यावर अमय म्हणतो की अरे यार, आता मला पोलिसांना परत सांगावं लागेल. पण एकदा का या चेनच्या मालकापर्यंत पोलीस पोहोचले ना तर शांतारामच्या खुनापर्यंत सहज पोचतील. ओळखीचं वाटतंय का नाव? त्यावर जग्गू घाबरून म्हणतो की अमय मी खरंच काही केलं नाहीये. त्यावर अमय म्हणतो की अरे मी कुठं काय म्हणतोय तू काय केलंयस. अमय बोलू लागतो की मामा हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती ही चैन तुझी ती आणि आपण दोघं सोडून आणखी एका तिसऱ्या व्यक्तीला माहिती आहे. त्यावर मामा म्हणतो तिसरी व्यक्ती कोण? त्यावर अमय म्हणतो की चल तुला त्याच्या पुढे उभं करतो. इकडे अवंतिका तिच्या रूममध्ये असताना दमयंती तिथे येते. अवंतिका तिच्याकडे बघून विचारते तू तू इथे कशी? त्यावर दमयंती म्हणते की तू आहेस का इथे अजून? मला वाटलं लाजानं निघून गेली असशील. त्यावर अवंतिका म्हणते की लाज लाज तर तुला वाटायला पाहिजे. तुझी हिंमत कशी झाली का आमच्या घरी यायची? त्यावर दमयंती म्हणते हे घर तुझं आहे? त्यावर अवंतिका म्हणते की नाही तर मग तुझं आहे का? तू कितीही उड्या मार्ग, शेवटी ह्या घरची सून मीच आहे आणि यांच्याच नावाचं माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. त्यावर दमयंती बोलू लागते अगं किरसूनी एवढी किंमत तरी आहे का तुला या घरात? तेवढ्यात अजिंक्य तिथे येतो आणि दमयंतीला विचारतो तू इथे कशी? त्यावर दमयंती म्हणते की वाटलं जाऊन बघावं. फोन केल्यावर उचलत नाही, कधी मूड असल्यावर उचलता आणि तुसड्यासारखं बोलतात. म्हटलं माझी जागा दुसरं कोणाला दिली का काय? त्यावर अवंतिका बोलते की छान, तुमची इथे लग्नाची बायको असताना ही बाया तुमच्यावर हक्क दाखवते आणि तुम्ही खुशाल मुग गिळून बसलाय. त्यावर अजिंक्य म्हणतो की तू जरा थांब, मी आधी हिचा हिशोब क्लिअर करतो. पुढे तो दमयंतीला बोलू लागतो की तुला म्हटलं होतं ना इथून पुढे तुझा माझा संबंध नाही, त्यावर तू व्हिडिओचा कांड केलास. त्यावर दमयंती म्हणते की काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते ना, म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यावर अजिंक्य बोलतो की तू कोणाला धमकी देतेस? मला? अगं अशा चिल्लर गोष्टींना मी घाबरत नाही. जा तुला जे काही करायचं करून घे, कोणी माझा केसही वाकडा करू शकत नाही. त्यावर दमयंती बोलते की मला नका बोलू, तुमच्या या बायकोला बोला, ती घेईल ऐकून तुमचं. ती अवंतिकाला बोलू लागते तुला लाजही वाटत नाही, एवढं झाल्यानंतरही इथे तुकडे तोडतेस. त्यावर अवंतिका रागून तिच्या खानकन कानामागे लावते आणि म्हणते ए बास, खूप झालं तुझं. पुढे अजिंक्य म्हणतो की मिळालं का तुझं उत्तर? आता निघ आता इथून. त्यावर दमयंती म्हणते की तुम्हाला फार महागात पडेल ही गोष्ट, लक्षात ठेवा. त्यावर अवंतिका विचारते की काय गं, आमच्याच घरात येऊन एवढा तमाशा करते, तुला हवं का? त्यावर दमयंती बोलू लागते की मला मोबदला हवा आहे. एवढं वर्ष अजिंक्यरावची सेवा केली त्या बदल्यात मला मोबदला हवा आहे. त्यावर अजिंक्यराव म्हणता की आली ना तुझ्या लायकीवर? आणि विचारतो की काय हवं आहे तुला? त्यावर दमयंती म्हणते की 5 करोड. त्यावर अवंतिका म्हणते की 5 करोड? अगं लायकी तरी आहे का तुझी? तुम्ही जर माझ्या हातात 5 करोड नाही ठेवले तर तुम्हाला पोलिसात जावं लागेल दमयंती वाघ यांचा लैंगिक छळ केल्याबद्दल. मग बसा तिथे खडी फोडत. हे ऐकून अजिंक्यला आणि अवंतिकाला धक्का बसतो. इकडे अभिषेक विचार करत असतो. तो हॉस्पिटलमध्ये असताना माईसाहेब त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात की अभिषेक, आज आम्ही परत हारलो आणि तुम्ही जिंकलात. आणि तिथे दुर्गांना घेऊन येता आणि बोलतात आज घटस्थापना आहे, अभिषेकचं लग्न करणार होतं आजच्या दिवशी, पण आता दसऱ्याच्या आत तुम्ही आमचं घराचं माप ओलांडून याल. पुढे जे काही झालं ते सगळं अभिषेकच्या डोक्यात फिरू लागतं. माईसाहेबांनी दुर्गाला डोंगराईवर नेलं व डोंगराईच्या कडावरून ढकलून दिलं. हे सगळं त्याच्या डोक्यात चालू असताना दुर्गा तिथे येते आणि त्याला हात लावते. अभिषेक दचकून उठतो. त्यावर दुर्गा म्हणते की अभिषेक काय झालंय तुला एवढं घाबरं व्हायला? तुला बरं वाटत नाही आहे का? त्यावर अभिषेक म्हणतो की दुर्गा काय करू मी, ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे. माईसाहेब कसं असं वागू शकतात तुझ्याबरोबर? मला घरातले सगळे अनोळखी वाटायला लागलेत. दुर्गा म्हणते की खरं तर माझ्यापेक्षा हे सगळं तुझ्यासाठी जास्त कठीण आहे. काहीही झालं तरी माईसाहेब तुझ्या आई आहेत. मी समजू शकते तुला किती त्रास होत असेल. तुला तुझे आई बाबा आता अपराधी वाटत असतील, पण असं बघ, निदान ते तुझ्या डोळ्यासमोर तरी आहेत ना. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात.